उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। विकासाच्या अजेंड्यावर मोदींची चर्चा झाली तर भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। दिल्लीतील भेट होते ही विकासाच्या मुद्द्यावरच होते, मात्र मी गावी गेलो किंवा दिल्लीला आलो तरी चर्चा होतेच, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला। महायुतीतील प्रत्येक नेत्यानं महायुती जपली पाहिजे, महायुतीत मतभेद होता कामा नयेत, त्याची प्रत्येकानंच काळजी घ्यायला हवी। रवींद्र धंगेकरांकडे पक्षाचा निरोप गेलाय, त्यांना योग्य ती समज दिली गेलेली आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळांवर हल्लाबोल केला। याचं असं झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। मी माझ्याच प्रतिज्ञापत्रात माझ्यावरचेच गुन्हे ठळकपणे लिहिणार आणि म्हणणार माझ्यावर गुन्हा दाखल नाही, असा टोला सुद्धा त्यांनी लगावला। तर मोहोळांवर 6 गुन्हे दाखल असल्याचा दावाही धंगेकरांनी केला। रवींद्र धंगेकरांनी भाजपवर आरोप केलाय, विकृती वाढत चालली आहे आणि भाजपमध्ये दारुड्यांची संख्याही वाढते, असा हल्लाबोल त्यांनी केला। तर माझी किती बदनामी करायची तेवढी करा, अजून केली तरी हरकत नाही, पण जैन मंदिर वाचलंच पाहिजे, असं विधान रवींद्र धंगेकर यांनी केलं। सगळे बिल्डर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक आहेत, सगळा व्यवहार संशयास्पद आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला। हा सगळा व्यवहार त्या जैन मंदिराशीच संबंधित आहे। जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतीलच, अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली। पक्षात शिस्त असली पाहिजे, पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथं स्थान नाही, असा दम नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिला। कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू, असा इशारा पटोलेंनी दिलाय। भाजपने मुंबई महापालिकेकरता 150 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलंय। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता भाजपकडून आखणी सुरू आहे। शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप हा ब्लॅकमेलिंग करूनच सत्तेत आलेला पक्ष आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नाना पटोलेंच्या उपस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशानं काँग्रेसची ताकद वाढेल, असा दावा पटोलेंनी केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, मात्र त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढलाय तेवढ्याच जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला। गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात, मात्र गडकरींनी कान टोचूनही काहीच परिणाम होत नाही, कारण भाजपतील 60% लोक बाहेरचे आहेत आणि त्यांचे स्वतःचे केवळ 20% लोक आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला। 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय नगर परिषदेत कोणतेही काम झालं नाही, असं म्हणत भाजप नेते परिणय फुकेंनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये खळबळ उडवून दिली। यात करोडोंचा घोटाळाही झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय। नगर परिषदेमध्ये आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू, असा दमही त्यांनी दिला। गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली। गृह खातं अजगरासारखं निपचित पडलेलं आहे, असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला। राज्यात महिला सुरक्षा वाऱ्यावर आहे, पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही, पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्याकरता ठेवलंय, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला। पोलिसांचा गैरवापर सुरू असल्यानं फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील, असंही राऊत म्हणाले। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत, मात्र अद्यापही पीएसआय गोपाल बदने फरार आहेत, त्यामुळे त्याला अटक कधी करणार, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती दिली। शक्तीपीठ महामार्ग कर्नाटकच्या हद्दीतून चंदगड मार्गे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ मार्गाला समर्थन दिलेलं आहे।
नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या NMRDAच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली। नांदेड जिल्ह्यातील उमरी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत गोंधळ झालाय। अजित पवारांच्या भाषणादरम्यान कर्जमाफी कधी करणार अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या, त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता। तर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। घोडेगावमधील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर RPI तसंच आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दिवाळीच्या शेवटच्या वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत, मात्र या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला। माणगाव इंदापूर परिसरात कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। वाहनांच्या 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीत नवजात बालिकेचा मृतदेह आढळला। पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा मृतदेह वाहून आल्याची माहिती मिळते। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। ऐन दिवाळी सणात धुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। शहरातील विविध चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग जमा झालेले आहेत। कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्याकरता धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कचरा जाळून निषेध करण्यात आला। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी या मागणीकरता बच्चू कडूंनी नागपुरामध्ये महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं। या मोर्चाकरता आता महिला देखील पुढे सरसावल्या आहेत। आंदोलनाकरता महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करत आहेत। कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरू झालेत। जिल्ह्यातील 17 कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवारपासून सुरू होणार आहे। मात्र एकाही कारखान्यानं ऊस दर जाहीर न करण्याची सावध भूमिका घेतली आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संघटनेनं केली आहे। मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाडा इथं बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांचे आदेश न जुमानता गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे। कार्तिकी एकादशीसाठी बीडच्या संत बंकट स्वामींच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। गेल्या 80 वर्षांची अखंडित वारीची परंपरा आहे। नेकनूर ते पंढरपूर 9 दिवसाचा पायी प्रवास करून वारकरी कार्तिकी एकादशी सोहळ्याकरता पंढरीमध्ये दाखल होत। पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे या परिसरासह गावांमध्ये जनावरांमध्ये लंपी या आजारानं थैमान घातलाय। आतापर्यंत 50 दुभती जनावरं दगावल्याची भीती वर्तवण्यात येते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। दिवाळीच्या सुट्यांमुळे मालेगाव मनमाड एसटी बस स्थानकात गर्दी वाढली आहे। चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊ नये याकरता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दिवाळी आणि वीकेंडमुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ नगरीत भाविकांची गर्दी बघायला मिळाली। स्वामी समर्थांच्या नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले। नागपुरामध्ये भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयाच्या रोजगार मेळाव्यामध्ये 2 महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपली। एरवी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती खुर्चीकरता भांडताना आपण पाहिलंय, मात्र या कार्यक्रमात चक्क 2 महिला अधिकारी एका जागी बसण्यावरून तूतूमेमे करताना बघायला मिळाल्या। वाशिममध्ये बसमधील रॅकवर एका प्रवाशाची 60,000ची रोख रक्कम आणि लॅपटॉप, महागडे कपडे यासह इतर मौल्यवान वस्तूंची विसरलेली बॅग त्या प्रवाशाला वाहकानं परत केली। बॅग परत मिळाल्यानं प्रवाशानं एसटी वाहक अमोल वैद्य यांचे आभार मानले। मालेगाव शहरात नाशिक ग्रामीण पोलीस आणि शांतता समितीच्या संयुक्त एकत्रित येऊन रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या मॅरेथॉनमध्ये मंत्री दादा भुसे सहभागी झाले होते। अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण निर्माण झाले, त्यामुळे गुजरातसह अन्य भागातील मच्छीमार नौका देवगड बंदरात विसावल्या। 2 दिवस वादळ सदृश्य वातावरण असल्यानं मच्छीमार व्यवसाय ठप्प झाला। पिंपरी चिंचवड शहरातील वाढतं नागरिकीकरण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात इलेक्ट्रिक वाहनांकरता 22 ठिकाणी खासगी संस्थेद्वारे ई-चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले, त्यामुळे पिंपरीकरांची चिंता मिटली आहे।
आरटीओ कर्मचाऱ्यांनी रिक्त पदं भरणं, पदोन्नती देणं आणि कळसकर समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करणं आदी मागण्यांकरता सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिला. उपोषणात राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी सहभागी होणार आहेत. वारकरी भाविकांच्या सोयीकरता कार्तिकी एकादशी निमित्त मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय. पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं मिरज लातूर आणि सोलापूर मिरज दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर कालावधीमध्ये धावणार आहेत. एकूण 36 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. चंद्रपूर मूल मार्गावरील केसला घाट परिसरात एका वाघिणीचा दुचाकीच्या मागे धावतानाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. माहितीनुसार ही केमार्क वाघीण असून ती सध्या बफर क्षेत्रातून त्या परिसरात भ्रमण करते. वर्धा शहरात वाहतूक नियंत्रण रेषेचं नियोजन नसल्यानं वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. जड वाहनं आणि मोठ्या प्रवासी ट्रॅव्हल्सना शहरात बंदी घालण्यात आली आहे. मात्र असं असतानाही खुलेआम ट्रॅव्हल्स होत नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. वर्ध्याच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाला अवकाळी पावसाचा फटका बसला. सोयाबीन भिजल्यानं शेतकरी संतापला. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला. सभापती आणि सचिवांशी भांडत आपला आक्रोशही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सोलापूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली. गहाळ किंवा चोरीला गेलेले तब्बल 231 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. 46,20,000चे मोबाईल परत मिळवत मोबाईल त्यांच्या मालकाला परत करण्यात आले. अमरावतीच्या महालक्ष्मी जिनिंग प्रोसेसिंगला कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपयांचा भाव मिळाला. आमदार रवी राणा यांनी महालक्ष्मी जिनिंग प्रोसेसिंगमध्ये या कापूस खरेदीचा शुभारंभ केला. आज 15 शेतकऱ्यांनी आपला कापूस या महालक्ष्मी जिनिंग प्रोसेसिंगमध्ये विक्री करता आणला होता. घेतला. या अपघातामध्ये दुचाकी जळून खाक झाली. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जालन्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणाला रस्त्यात अडवून एका टोळक्यानं बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडनं तरुणाला मारहाण केली. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. प्रेम प्रकरणातून एका युवकाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. यात या तरुणाचा मृत्यू झाला. कर्नाटक राज्यातील बिदर नागमपल्ली इथली ही घटना आहे जी समोर आली आहे. भंडारा ते तुमसर या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसचा एक्स्ट्रेल तुटला आणि चाक निखळलं. यावेळी चालकानं प्रसंगावधान दाखवलं. 20 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. महावितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे 3 एकरावरील ऊस जळून खाक झाला. पाखोरा या शिवारातील ही घटना आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संताप व्यक्त केला. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये नितीन वैरागर या युवकाला काही जणांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी त्याला मृत समजून सोडून दिल्यावर स्थानिकांनी त्याला तात्काळ उपचाराकरता रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती कळताच आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष सचिन खरात यांनी रुग्णालयात भेट दिली. वैरागर यांची विचारपूस केली. मुंबई गोवा महामार्गालगत साळिस्ते इथं सापडलेला मृतदेह हा बंगलोर इथल्या श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. तिलारी इथं दरीत आढळलेली कार देखील त्यांच्याच मालकीची असल्याचं सांगितलं जात आहे. मृताचे नातेवाईक आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी 6 जिवंत काडतुसे आणि 2 बंदुका जप्त केल्या. ऐन दिवाळीत फटाक्यांमुळे तुंबळ हाणामारी झाली. काही टवाळखोरांनी रस्त्यानं ये जा करणाऱ्यांच्या अंगावर पेटते फटाके फेकले, त्यामुळे वाद झाला. तर काही टवाळखोरांनी रस्त्यावर पेट्रोल टाकत त्यात फटाके फोडले. या प्रकरणी पोलिसांनी 5 तरुणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. गोंदियात मोठ्या भावानेच लहान भावाचा काटा काढला. नेहमी वादविवाद होत असल्यानं मोठ्या भावानं लहान भावाची हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या भावाला अटक केली. जळगावच्या भुसावळ इथल्या रेल्वे स्टेशन परिसरातून 5 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली असून
अज्ञात व्यक्ती मुलीला घेऊन पसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। या प्रकरणी मुलीची आई काजल ठाकूर हिने बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। दरम्यान बेपत्ता मुलीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। नवी मुंबईतील बेलापूरसह शहरातील अनेक भागांमध्ये खुलेआम अंमली पदार्थांची विक्री करण्यात येते। अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। ड्रग्ज विक्रीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागेल। कल्याण पोलिसांचा अजब कारभार समोर आलाय। परिसरात संतापाचं वातावरण आहे। 2 वर्षाच्या चिमुकलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परिसरात 2 दिवसांपूर्वी वाद झालेला होता आणि त्या संदर्भात काही गुन्हे दाखल झाले। 2 गटात वाद झाले होते, दगडफेक झालेली होती आणि त्यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले। त्यात या चिमुकलीच्या नावाचा सुद्धा चक्क गुन्हा दाखल करत तिचा उल्लेख करण्यात आलाय। नहाय खाय यानं छठपूजेचा सण सुरू झालाय। 27 ऑक्टोबरला मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन मंगळवारी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्याची सांगता होणार आहे। छठपूजेनिमित्त रेल्वेकडून मोठी बातमी समोर येते। उत्तर भारतातील 21 स्थानकांवर छठची गाणी लावण्याची सूचना केल्या गेलेल्या आहेत। हिमाचलच्या मनालीमध्ये बर्फवृष्टी झाली। थंडीत वाढ होतीये। डोंगराळ भागात सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी वाढली आहे। कृत्रिम पावसाद्वारे दिल्लीतील प्रदूषण पातळी कमी करण्याची तयारी करण्यात आली आहे। रेखा गुप्ता सरकार IIT कानपूरच्या मदतीने दिल्लीत क्लाउड सीडिंग करणार आहे। तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली। थुथुकुडीमध्ये मुसळधार पावसामुळे बाओबाब या झाडाच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे। उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 9 महिन्यांचं बाळ छतावरून पडलं। यात बाळ गंभीर जखमी झालं। त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या छतावरून पडतानाचा बाळाचा व्हिडिओ समोर आलाय। मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये भाविकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करण्यावरून 2 गटांमध्ये संघर्ष झाला, ज्यामुळे जोरदार लाठीमार झाला। गुप्त गोदावरीचं लवकर दर्शन देण्याच्या नावाखाली आरोपी पैसे उकळत होते असा आरोप करण्यात आलाय। उत्तर प्रदेशातील बांदामध्ये रस्त्यावरचा कचरा साफ करण्यावरून 2 गटात वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये भिंत तोडण्यावरून 2 गटांमध्ये हाणामारी झाली। या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेले आहेत। छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एका तरुणावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला। याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये एका पाळीव कुत्र्यानं एका माणसाला चावल्यानं गोंधळ उडाला। त्यानंतर कहर म्हणजे कुत्र्याच्या मालकानं तक्रार केल्यानं तक्रारदारालाच काठ्याने मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये एका महिलेला आणि तिच्या मुलीला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आली। शेजारी राहणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या मुलावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशातील हापूर इथल्या एका क्लिनिकमध्ये दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। ग्वाल्हेरमध्ये फटाके फोडण्यावरून 2 शेजाऱ्यांमध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं। काही जण जखमी झालेले आहेत। उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये 2 गटात गोळीबार झाला, दगडफेक झाली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। यामुळे पोलीसही आरोपीच्या शोधात आहेत।